स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 15 जून. आज आपण पुढील 3 दिवसाचा 15 जून, 16 जून आणि 17 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 15 जून. आज आपण पुढील 3 दिवसाचा 15 जून, 16 जून आणि 17 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सध्या सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर एक ट्रफ लाईन इकडे पंजाब पासून पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. तसेच एक छोटीशी ट्रफ इकडे विदर्भ पासून, मध्य प्रदेश पासून विदर्भ छत्तीसगड करत सक्रिय आहे. आणि याच ट्रफमुळे विदर्भात मागील 2 ते 3 दिवसापासून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. बाकी राज्यात पावसाला कधीपासून सुरुवात होईल, तर 21 तारखेपासून अरबी समुद्रातून बऱ्यापैकी वातावरण निर्मिती होण्याचा अंदाज आहे. 21 तारखेपासून 21 जून पासून 22 जून, 23 जून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग या भागातून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होईल. विदर्भात सुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे 21 तारखेपासून. बाकी पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, तर आज 15 जून आहे. आज इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मागील 2-3 दिवसापासून जो पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पॅचेसमध्ये पाऊस आज सुद्धा या भागात सक्रिय राहील. छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग, जालनातील काही तालुके असतील, परभणी, हिंगोली, नांदेड या भागातून एक पॅच बनेल. थोड्या थोड्या गावासाठी पावसाचा अंदाज राहील. इकडे अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग, बीडचा जामखेड, बार्शी, कळंब हा जो भाग आहे, धाराशिव या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. लातूरमध्ये एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सांगली जिल्ह्यात पूर्व भागात जत, कवठे, महाकाळ भागात स्थानिक ढग निर्मिती होऊन संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आणि इकडे घाटभागात साताराचा घाटभाग, कोल्हापूरचा घाटभाग, सिंधुदुर्ग घाटभाग हा जो घाटभाग आहे या भागातून हलक्या मध्यम कुठेतरी पावसाचा अंदाज राहील. विशेष पावसाची शक्यता नाही. ढगाळलेलं हवामान इकडे मुंबई, पालघर, ठाणे, रायगडच्या घाटभागातून राहील. आणि राहिलेला जो भाग आहे इकडे अकोला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्यानंतर इकडे पुण्याचा मध्यवर्ती भाग, पूर्व भाग, तसेच सातारा मध्यवर्ती भाग, पूर्व भाग या भागातून पावसाची शक्यता नाही. सोलापूरच्या एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पण सार्वत्रिक नसेल, एका दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतो. 16 जूनला काय परिस्थिती राहील, पॅचेसमध्ये उद्या सुद्धा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड थोड्या थोड्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. इकडे अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, धाराशिवचा बार्शी, कळंब, भूम हा जो पट्टा आहे, जामखेड या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, सार्वत्रिक नसेल. सांगलीचा जत, कवठे, महाकाळ भाग, सातारचा पूर्व भाग एका दुसऱ्या ठिकाणी या भागातून पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल पाऊस. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात उद्या सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी. नाशिक पासून इकडे सिंधुदुर्गचा जो घाटभाग आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, ढगाळलेलं हवामान राहील. सकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे, विशेष पाऊस नाही. राहिलेले जे विभाग आहेत, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे मध्य, सातारा मध्य, सांगलीचा मध्य पश्चिम भाग पावसाची शक्यता नाही. कोल्हापूर सुद्धा मध्य पूर्व पश्चिम भाग पावसाची शक्यता दिसत नाहीये. 17 जून अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल. याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड एका दुसऱ्या गावासाठी पॅचेसमध्ये ढग म्हणून पावसाचा अंदाज राहील, मान्सून पूर्व पाऊस. इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, सातारा पूर्व, सांगली पूर्व, जत, कवठे, महाकाळ भाग एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जो घाटभाग आहे, सातारचा घाटभाग सकाळच्या वेळी हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील. बाकी विशेष पावसाचा अंदाज नाहीये. आणि मधला जो पट्टा आहे या भागात पावसाची शक्यता 17 जूनला सुद्धा नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.